यांच्या प्रचाराला मी या ठिकाणी उपस्थित आहे. इतर सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी प्रचार करतात आहेत. नगरसेवक नवनाथ जगताप हे सुद्धा प्रचारामध्ये आहेत. या मतदारसंघातला बदल झाला पाहिजे ही अपेक्षा आपण सर्वजण या ठिकाणी करतो. मी असं मानणार आहे की 2024 मधली ही सगळ्यात मोठी असणारी ह्या देशातली राजकीय लढाई होती. आणि या राजकीय लढाई जिंकायच्या असतील तर आपण असणाऱ्या आपल्या मित्र पक्षाला ताकद दिली पाहिजे, मदत केली पाहिजे. या मताच्या आणि म्हणून ज्या दिवशी इलेक्शन सुरुवात झाली त्याच दिवशी आम्ही असं जाहीर केलं की चिंचवड मधली आणि कसब्यातली निवडणूक जी आहे ही शिवसेनेने लढवावी. हेतू साधा होता की अंधेरी या मतदारसंघामध्ये अत्यंत शिफारसीने, अत्यंत चालाकीने बीजेपीने आपला उमेदवार विड्रॉ केला आणि शिवसेनेच्या पाठीमागे लोक आहेत ही सांगण्याची संधी घालवली. त्याच्यामुळे जी काही मतं मिळाली ती एकाच उमेदवाराला मिळाली. संघर्ष कुठे झाला हा प्रचार बीजेपीने सुरुवात केला. काँग्रेसला आम्ही चालत नाही, राष्ट्रवादीला आम्ही चालत नाही, तरी आम्ही त्यांना म्हणालो की राजकारणामध्ये तुम्ही असणारा पाय रोवलेला आहे, तुम्हाला मान्यता आहे, लोक आपल्या पाठीमागे आहेत, याच्याबद्दल दुमत नाही, ते आमच्याही पाठीमागे आहे. तेव्हा आम्ही लढून काय साधणार आहोत? काही साधणार नाही. 24ची लढाई आपल्याला जिंकायची असेल तर आपला असणारा एक मित्र पक्ष हा बीजेपीने फोडलेला आहे, त्याला पंगू करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि म्हणून आपला प्रयत्न असला पाहिजे की आपण त्याला सरळ ताकदवर केली पाहिजे, दिली पाहिजे. आणि म्हणून या दोन्ही जागा सेनेने लढवा. या दोन्ही जागा लढवा. राहुल कलाटे उमेदवार आहेत म्हटलं, तुम्ही त्यांना घेऊ शकता. काही राष्ट्रवादीवाल्यांचे फोन आले, आम्हाला तुम्ही चालत नाही का? म्हटलं तुम्ही चालता, मी असं म्हणत नाही की चालत नाही म्हणून. म्हटलं ही 6 महिन्याची लढाई आहे, काही घडू शकतं, त्याच्यामुळे तुम्ही थांबलात तर फार हरकत होत नाही. पण राष्ट्रवादीला ताकदवर उमेदवार द्यायचा नव्हता, हा त्याच्यातलं गमक आता आमच्या लक्षात आलेला आहे. दोन उदाहरणं होती. 2014च्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादीला किती मतं मिळाली हे मी मानत नाही, आपण बघून घ्यावं. 40,000च्या वरती नाही. पाचला असताना उभं केलं, किती मतं मिळाली? एनसीपीचा असणारा पार्थ हा जर उमेदवार असता तर मी समजू शकलो असतो की पुढच्या विधानसभा लोकसभेची तयारी चालली आहे. पण पार्थलाही नाही.
आणि आज आपण बघत असाल की एनसीपीलाही मी म्हणालो इकडे तिकडे शोधण्यापेक्षा राहुल कलाटेला तुम्ही उभा करा, आम्ही प्रचाराला येतो. पण देवेंद्र फडणवीस म्हणतात ते सुद्धा महत्वाचं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. असो त्यांचं राजकारण त्यांच्याकडे, पण सगळ्यात मोठा माझा असणारा प्रश्न आपल्याला आहे की बा तुम्ही सेनेला ह्या 2 सीटा सोडल्या असत्या तर राजकारणामधला काय बदल झाला असता? बदल एवढाच झाला असता की शिवसेनेकडे त्यांची पारंपरिक मतं ही कायम आहेत आणि 2014ला 2024ला त्याचा आपल्याला फायदा झाला. सेनेला मी असताना सांगतो, शिवसैनिकांना मी सांगतो उमेदवारी मिळाली नसली तरी हेडमुस्कल जाऊ नका, आम्ही आपल्या बरोबर राहणार आहोत. शब्द दिला, परिस्थिती बदलली म्हणून फिरवणारे नाही. दोन 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत आपण बरोबर आहोत. आणि म्हणून माझं आव्हान आहे शिवसैनिकांना की पुन्हा ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे हे लक्षात घ्या. आणि ताकद कोणाला दाखवायची आहे तर भारतीय जनता पक्षाला ताकद दाखवायची आहे की आमच्यामुळे तुम्ही निवडून आला होता, आता आम्ही तुमच्या बरोबर नाही तर तुमचा उमेदवार पडला. राहुल कलाटेला मतदान देऊन, शिटीला मतदान करून सेनेला आणि सैनिकांना माझं असं आव्हान आहे की भटाला दिली ओसरी, पुढचं मी म्हणत नाही, आता त्याला बाहेर काढायचं आहे तंबूतलं. तेव्हा राहुल कलाटेला मतदान देऊन आपण असणार बाहेर काढा आणि पुन्हा आपला असणारं वर्चस्व हे कायम आहे हे दाखवून द्या. मी आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो. मित्रो, आम्ही कोणाला सोडणार नाही, पण कोणाला दुसरी बायको सुद्धा करू देणार नाही. एकदा तुम्ही एका महिलेला शब्द दिला तो कायम राहिला पाहिजे, ती इमानदारी बाळगली पाहिजे. आणि ती इमानदारी बाळगण्याची ताकद ही आपल्यामध्ये आहे हे लक्षात घ्या. ही इमानदारी बाळगण्याची ताकद ही आपल्यामध्ये आहे हे लक्षात घ्या. ज्या क्षणाला आपण शिटीचं बटन दाबलं, ज्या क्षणाला आपण असणाऱ्या राहुल कलाटेच्या समोरचं बटन दाबलं, तुम्ही इशारा देऊन मोकळे झालात. बाबा रे, एकटा होतास तेव्हा वेगळं होतं, आता शब्द दिलेला आहे तो पाळ, नाही पाळलंस तर असाच वाहत जाशील आणि बदनामीच्या चौकटीमध्ये अटकायला सुरुवात होईल हे लक्षात घ्या.
2024ला बीजेपीशी आपल्याला लढायचं असेल तर मजबूतीने लढावं लागेल. अमित शहा आता आपलं नाव घ्यायला सुरुवात झाली की असणारा आता वंचित बरोबर लढावं लागणार आहे. त्यांनी बरोबर ओळखलं की राज्यामध्ये असणारा आम्ही 20-25% मतं या बाजूची त्या बाजूला सहज त्या ठिकाणी करू शकतो. अशी परिस्थिती आहे आणि म्हणून प्रामाणिकता युतीमध्ये आली पाहिजे. प्रामाणिकता ही युतीमध्ये आली पाहिजे. या पोटनिवडणुकीतून संदेश गेला पाहिजे. हे आपण असणारा आव्हान मताच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दिलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसने जे सांगितलं ते पुन्हा घडणार नाही याची दक्षता आपण घ्या. नाही ते यशवंतराव चव्हाणाच्या एका निर्णयाने कसेल त्याची जमीन याला मालक केलं. उलटी पावडं पडवायला सुरुवात होणार नाही हे लक्षात घ्या की आम्हाला कुठल्याही पद्धतीने न विचारता आणि आम्हाला कुठलाही मोबदला न मिळता आमच्या जमिनी काढून घेतल्या म्हणून कोर्टातून हा निर्णय चुकीचा आहे, हा कायदा चुकीचा आहे. बीजेपीने केल्याशिवाय राहणार नाही हा लक्षात घ्या. मी इथल्या कोळ कायद्याखाली कसेल त्याच्या जमिनीच्या नावाने झालेल्या आहेत आणि ज्याच्यामुळे आज आपण असणारा खाऊन पिऊन सुखी असे झालेलो आहोत त्या सगळ्यांना आव्हान आहे. उद्याची पिढी आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम झालेली आहे ती तशीच ठेवायची असेल तर राहुल कलाटे शिवाय दुसरा मार्ग नाही हे आपण असणारा. जे इन्क्वायरी खाली आहे त्यांनाही माहिती आहे मी जे बोलतोय नाही असं नाही. मंत्रालयामध्ये कारवाई सुरुवात झाली, हालचाल सुरुवात झाली. कारवाई सुरुवात झाल्या, हालचाल सुरुवात झाल्या. या जमिनी काढून घेऊन मूळ मालकाला आपण असणारा परत द्या. आता हे तुम्हाला होऊ द्यायचं आहे का? ज्यांना होऊ द्यायचं आहे त्यांनी हात वरती करा. ज्यांना होऊ द्यायचं नाही त्यांनी हात वरती करा. आता हे जर होऊ द्यायचं नसेल तर राहुल कलाटेला आपण असणारा मतदान दिलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर गावामध्ये सुद्धा सांगितलं पाहिजे. 16 गावांमध्ये आपल्याला सांगितलं पाहिजे की कुळ कायद्याखाली आलेल्या जमिनी या कायम ठेवायच्या असेल तर बीजेपीला अजिबात मतदान करू नका हे आपण लक्षात घ्या. बीजेपीला अजिबात मतदान करू नका हे आपण असं लक्षात घ्या. आणि म्हणून या शहराचे प्रश्न तसेचे तसेच राहिले. धरणं आहेत, पाणी आहे, पण शहर उपाशी अशी असणारी परिस्थिती. किती सोसायट्यांमध्ये आताही टँकरनी पाणी पुरवल्या जाते.
मी नावं नाही वाचत, मला यादी दिलेली आहे. मतदारसंघातली किती सोसायट्यांना टँकरने पाणी पुरवलं जाते त्याची असणारी यादी आहे. आणि कामशेतचं असणारं धरण हे पाण्याने ओव्हरफ्लो होतोय अशी असणारी परिस्थिती आहे. का येत नाही तर मावळच्या लोकांवरती विश्वासात घेऊन दादागिरी न करता पाईपलाईन टाकली तर पाणीच पाणी या ठिकाणी येतं. कामशेतचं धरण हे स्टोरेज धरण आहे. शेतीसाठी असणारं धरण नाही, स्टोरेज धरण आहे. गळतीचं प्रमाण या ठिकाणी सांगितल्यात आलं, मी त्याच्या बाबतीत जात नाही, पण पाणी मिळू शकतं, फक्त इच्छा नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मावळच्या लोकांची असणारं शांततेने आपण असणारा बोललो, कुठल्या तरी आमदाराने त्यांच्याशी असणारा संवाद साधला तर गोळीबारामुळे असणारा पाईपलाईन येऊ शकली नाही ही वस्तुस्थिती आहे. मावळच्या लोकांचं म्हणणं काय आहे ते मला माहित आहे की आम्हाला पाणी द्या आणि मग पुढे जा. द्यायला हरकत काही. आणि म्हणून म्हणालो की तिथे कोणीतरी आमदार असा निवडून दिला की त्यांच्याशी एक संवाद साधू शकतो, बोलू शकतो, पाईपलाईन येऊ शकते आणि त्यांनाही पाणी मिळू शकतं. आमदार गेले, आपण निवडून दिले, पण त्यांनी तो संवाद कधी साधला नाही हे आपण लक्षात घ्या. मी आपल्याला असणारा आश्वासन या ठिकाणी देतो की राहुल कलाटे हा तो असणारा संवाद साधतील आणि टँकरच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो या भागातला कायम मिटेल अशी असणारी परिस्थिती. लोकसंख्या वाढली, मी अनेक शहराच्या प्रश्नाबद्दल लढतोय. विदर्भातलं एक असं शहर आहे, चंद्रपूरचं शहर आहे, तीन किलोमीटर बाय 5 किलोमीटर असं जर रेडियस धरला तर रेव्हेन्यूची जमीन, उरलेली सगळी फॉरेस्टची जमीन. आज असताना हे शहर ते शहर 40 किलोमीटर बाय 60 किलोमीटर वाढलं. फॉरेस्टच्या जमिनीवरती आपल्याला काही करता येत नाही हे आपल्याला माहित आहे. गेले अनेक वर्ष आम्ही आंदोलन करणं बांधा झालं. आज त्याच शहराची 20 वर्षापूर्वी लोकसंख्या लाखाची होती, आज तीच लोकसंख्या तिथे असणारा 10 लाखाची झाली. फॉरेस्टची जमीन फॉरेस्टच राहील. आम्ही शास्त्राला सर म्हणतोय शहर वाढलं, ती जमीन फॉरेस्ट म्हणून काढा, रेव्हेन्यू मध्ये घाला. रेव्हेन्यू मध्ये आली तर तिथली घरं असताना त्यांच्या नावावरती करता येईल. इथला प्रश्न वेगळा आला, नदी काठचा रेड झोनचा प्रश्न आला. आणि रेड झोन मध्ये घरं बांधण्यात आलेली आहेत आणि त्यांचा रेग्युलरायझेशनचा प्रश्न आहे. केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे रेड झोन मध्ये येणारी घरं ही सगळी पाडून टाकली, कारण का पूर रेषात मान्य आहे की ती असणारी पूर रेषा आहे. पण आत्ताच्या असणाऱ्या आधुनिक कालावधीमध्ये शहरामध्ये पूर येण्यापासून थांबवणारी नवीन व्यवस्था सुरुवात झालेली आहे. नवीन व्यवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. या नव्या व्यवस्थेचा वापर करून ही जी
रेड झोन मधली असणारी घरं जी आहेत ही रेड झोन मधली घरं रेग्युलराइज करता येतात आणि नावावरती करता येतात हे आपण लक्षात घ्या. नाही असं नाही, अनेक शहरांमधला तो कारभार चाललाय, पण तुम्हाला ती योजना करून मान्य करून कॉर्पोरेशन मधनं मान्य करून महाराष्ट्र शासनाला पाठवावं लागतं. महाराष्ट्र शासनाला केंद्र शासनाला पाठवावं लागतं की आमच्या शहरामध्ये येणारा पूर जो आहे त्याला नियंत्रित करण्यासाठी नगरपालिकेने महानगरपालिकेने ही योजना राखलेली आहे. ज्यांना ज्यांना या पूर रेषेखालच्या सेक्टर मध्ये येणारी जी सोसायटी आहेत, घरं आहेत, रेड झोन मध्ये येणारी जी घरं आहेत, त्या सगळ्यांना मी असं म्हणतो की या प्रश्नातून बाहेर पडायचं असेल तर राहुल कलाटेला मार्ग आम्ही असताना सांगू शकतो, पण तो अंमल कधी होईल, आमदार होईल त्याच वेळेस होईल, नाही तर होणार नाही. आज जर ते गेले तर तुम्ही कोण? तुम्ही तिथले प्रतिनिधी आहात का? तर नाही. तुमच्या प्रतिनिधीला घेऊन या आणि इथल्या प्रतिनिधीला रेड झोनची काही गरजच नाही, का इथला असताना कोर्ट केसेस झालेली आहे, काही घरं पडलेली आहेत याची मला माहिती. कुठलाही प्रश्न असा नाही की जो सुटू शकत. सोडवण्याची इच्छा पाहिजे, सोडविण्याची असताना इच्छा पाहिजे. सोडविण्याची इच्छा असेल तर तो प्रश्न सुटू शकतो. आणि म्हणून मी जाता जाता आपल्या सगळ्यांना एवढं आवाहन करणार आहे. अनेक जण ही म्हणतील 6 महिन्याची निवडणूक आहे. बरोबर आहे, 6 महिन्याची निवडणूक आहे, नाही असं नाही, पण इथे जी मोठी लढाई सुरुवात होणार आहे, ही उद्याची जी मोठी लढाई सुरुवात होणार आहे तिची ही सुरुवात आहे. उद्याची मोठी लढाई काय आहे? मी एका प्रश्नाला फक्त छेडलं आणि ते म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्या कसेल त्याची जमीन हा जो कायदा केला तो रद्द करण्याचा मार्ग त्या ठिकाणी चाललेला आहे आणि जमिनी पुन्हा मिळवण्याचा मार्ग त्या ठिकाणी चाललेला आहे. हा एक प्रश्न आहे. इथे अनेक तरुण आहेत जे बेरोजगार आहेत. याची बेरोजगारी कमी करायची असेल तर सरकारीकरण वाढलं पाहिजे. शासनाच्या तिजोरीतला असणारा जो पैसा आहे तो सार्वजनिक क्षेत्रामार्फत या तरुणांकडे आला तर त्याच्या हातामध्ये काम मिळतं, अशी असणारी परिस्थिती. आजच या देशाच्या फायनान्स मिनिस्टर आहेत, नाव काय त्यांचं तुम्हाला आठवतं का? काय नाव आहे? निर्मला सीतारामन. यांचं स्टेटमेंट आलंय की आम्ही असणाऱ्या 27 मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत या खाजगीकरण करणार आहोत. बाबा सरकारच्या मालकीचे आहेत ते काही तुम्हाला वाईट वाटते? कोविडचा काळ आला, याच भागामध्ये कुठली कंपनी होती की ज्याचा कोविड मध्ये फार मोठा उपयोग होत होता किंवा केला जात होता? कुठला? HAL. बरोबर आहे. म्हणजे माणसं मरायला लागली त्यावेळेस HAL ची आठवण झाली. आणि HAL विकली कोणी?
जी औषधं निर्माण होत होती ती सामान्य माणसाला स्वस्त्यामध्ये आणि जीवन उपयोगी होती, अशा असणाऱ्या फॅक्टऱ्या बंद केल्या तर सामान्य माणूस जाणार कुठे? अडाणीकडे जाणार. आणि अडाणी काय करणार? त्या बुडवणार. हे जरी म्हणत असतील की आमची असणारी बँकिंग व्यवस्था फार चांगली आहे, अजिबात चांगलेली नाही. हे व्यापारी आहेत. या व्यापाऱ्याने काय केलं? बँक समजा 10 लाख कोटीच्या NPA मध्ये आहे, म्हणजे नॉन परफॉर्मन्स एसेट मध्ये आहे. त्यांनी ते एसेट आपल्या बॅलन्स शीट मधनं काढून टाकलं आणि सांगितलं की हे रिकव्हरी अमाऊंट आहे. आता NPA असताना ते रिकव्हरी झालं नाही तर आता रिकव्हरी कुठून होणार आहे? हा फसवा प्रकार चाललेला आहे, हे आपण लक्षात घ्या. आपलाही श्रीलंका झाल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. देवेंद्र फडणवीस इथे प्रचार करतात. त्यांनी असताना म्हटलं की फायनान्स हा माझा फार आवडता विषय आहे आणि केंद्रामध्ये गेलो तर मला फायनान्स मिनिस्टरच मिळून घेण्याचा प्रयत्न करेल. देवेंद्र फडणवीस, माझा एक छोटासा सवाल आहे, त्याचं फक्त उत्तर द्या. एकच उत्तर द्या की आपण असणारं रशियाकडून जे कच्चं तेल घेतोय आणि ज्याच्यातून पेट्रोल डिझेल अमुक अमुक आपण सगळं निर्माण करतोय, ते बाजार भावापेक्षा $25 आपण कमी घेतोय की नाही याचं सांगा. रशियाकडून त्यांना युक्रेन मध्ये लढायचं आहे म्हणून त्यांनी त्यांचा कच्चा तेल भारताला $25 कमी विकतात आहेत. आणि आपण बघत असाल की दरवर्षी दर दिवसाला पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढतच चाललाय. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 100 मध्ये विकल्या जात असेल तर ते आपल्याला 75 मध्ये मिळते. म्हणजे जे 100 रुपयामध्ये आंतरराष्ट्रीय मध्ये विकल्या जात आहे ते आपल्याला 75 मध्ये मिळतंय. आणि तरीही ग्रामीण भागातला असेल, झोपडपट्ट्यांमधला असेल, उज्ज्वल गॅस योजनेमधला सबसिडी काही मिळत नाही तर तिलाही बाजार भावातून आज सिलेंडर घ्यावं लागतंय, परवडत नाही म्हणून तिने सिलेंडर फेकून दिले अशी परिस्थिती. हा निधी जातोय कुठे? हा निधी जातोय कुठे? याचं उत्तर देवेंद्र फडणवीस आपण आम्हाला सांगा. आणि म्हणून मित्रो, हे फसवं सरकार आहे, ही मोठी लढाई आहे. यांना स्वस्त मिळते, पैसा कुठे जातोय माहिती नाही. सरकारी मालमत्ता विकतात आहेत, पैसा कुठे जातोय माहित नाही. यांना कंगालच्या व्यवस्थेकडे आपल्याला घेऊन चाललेले आहेत. आणि म्हणून योग्य वेळी आपण असणारा ह्यांना धडा शिकवला नाही तर हे काही व्यक्तीला अशी असणारी परिस्थिती. पोटनिवडणुका मी हा नेहमी मानत असतो की सत्ताधाऱ्यांना धडा शिकवणारी इलेक्शन असते. आणि म्हणून
या चिंचवड मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला इशारा देण्यासाठी आपण असणारा राहुल कलाटे यांच्या शिटी समोरचं बटन दाबून भारतीय जनता पक्षाला इशारा द्या की आम्ही तुमच्या बरोबर नाही आहोत, तर आम्ही राहुल कलाटे बरोबर आहोत, या देशाबरोबर आहोत, हे आपण दाखवून द्या एवढं आवाहन करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय भारत.